दुधाच्या भांड्यात तोंड घालून मांजर दूध पीत होती. दूध पीत असताना मांजरीने आपले डोळे बंद केलेले होते, ज्यामुळे मांजरीला वाटत होते की दूध पिताना आपल्याला कुणी पाहिलंच नाही. असंच काही प्रस्तावाच्या बाजूने उभं राहून बोलणाऱ्या माझ्या स्पर्धक मित्रांचं झालेलं आहे. कारण त्यांना वाटतं आम्ही कधी जातीवाद केला नाही आणि आम्ही तो कधी पाहिलाही नाही. पण होय, गरीब आणि श्रीमंत असे दोन भारत आम्ही नक्कीच पाहिले आहेत आणि म्हणून आरक्षण हे आर्थिक निकषांवर असणेच आवश्यक आहे असे त्यांना वाटू लागते. आणि म्हणूनच डोळे बंद करून दूध पिणाऱ्या अशा अनेकांचे डोळे उघडण्यासाठी नमस्कार. मी स्पर्धक प्रशांत चिंतामण बेले प्रस्तावाच्या विरोधात बोलण्यासाठी उभा आहे. मित्रांनो, सुरुवातीला प्रस्ताव वाचला की आरक्षण हे आर्थिक निकषांवर असणेच आवश्यक आहे. मुळात हे वाक्यच सांगत आहे की सध्या तरी आरक्षणाचा आधार आर्थिक निकष नाही. मग हल्ली आरक्षणाचा आधार नेमका काय आहे? तर शरद पाटील यांनी लिहिलेल्या दासशूद्रांची गुलामगिरी या संशोधनपर पुस्तकात लिहिल्याप्रमाणे वर्णप्रथेच्या मावळतीत जातप्रथेची उगवती आहे आणि याच जातप्रथेमुळे समाजात निर्माण झालेली असमानता व जसे ज्याचे काम तसा त्याच्या वर्णापासून जशी ज्याची जात तेच त्याचे काम हा नियम या भारतावर थोपवण्यात आला. परिणामस्वरूप उच्च जातीतील लोकांचे अत्याचार हे वाढायला लागले आणि मग स्वतंत्र मिळाल्यानंतर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी आरक्षणाचा पाया रचण्यात आला, ज्याचा उद्देश मात्र मागासलेल्या जातीतील लोकांना व उच्च जातीच्या लोकांना एका रेषेत आणून सोडणे होते. आणि म्हणून ज्या गोष्टीमुळे शोषण झाले त्या जातीलाच आरक्षणाचा आधार बनवण्यात आले. मग आज 76 वर्षे झाली तरीही आरक्षणाचा आधार जातच का, असा प्रश्न जेव्हा समाजातील काही लोक मला विचारायला लागतात तर त्यांना मी हल्लीचेच काही उदाहरण देऊ इच्छितो. राजस्थानच्या जोधपूरमधील नीलकंठ शहरात दलित जोडप्याला मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मध्य प्रदेशमधील बुलंद शहरात सीआरपीएफच्या जवानाला त्याच्याच वरातीत घोडा चढण्यापासून रोखलं जातं. मुझफ्फरनगरमध्ये दलित मुलाला गोळी मारून उडवलं जातं कारण त्याने उच्च जातीच्या मुलीवर प्रेम करण्याचा गुन्हा केलेला असतो. इतकंच नाही तर आज 76 वर्षांनंतरही भगवद्गीतेतील श्लोकाचा चुकीचा अर्थ काढत आसामचे मुख्यमंत्री ट्विटरवर ट्विट करतात की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करणं शूद्रांचं काम आहे. आणि मग कशावरून आरक्षणाचा आधार बदलावा असा प्रश्न मला इथे पडायला लागतो. आणि म्हणून आरक्षण आर्थिक निकषांवर असणेच आवश्यक आहे असं म्हणणाऱ्या माझ्या स्पर्धक मित्रांना माझा प्रश्न आहे की तुम्ही कधी असा एखादा ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य ऐकला का जो फक्त गरीब आहे म्हणून त्यावर दलितांप्रमाणे अत्याचार झालेत? म्हणजे आर्थिक परिस्थिती पाहून सहसा कुणावर अत्याचार होत नाहीत, मात्र मी कोणत्या जातीत जन्म घेतला यावर आजही ठरत असते की मी मंदिरात पंडित बनू शकतो की नाही. आणि म्हणून आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याआधी नेमकं आरक्षण काय आहे हे समजून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. आरक्षण हा काही गरिबी हटवा आणि श्रीमंती आणा मोहिमेचा भाग नाही. आरक्षण तर फक्त जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या तत्वावर चालणारी योजना आहे. म्हणजे जर आज अनुसूचित जाती या देशात 15% असतील तर शासकीय नोकऱ्यांमध्ये, शासकीय कामांमध्ये त्यांचा 15% सहभाग असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आरक्षण हा काही असमानता पसरवण्यासाठी नाही, तर आधीपासून जी असमानता अस्तित्वात आहे तिला दूर करण्यासाठी उचललेलं एक पाऊल आहे. आणि म्हणून भारतात आरक्षण हे वेगवेगळ्या आधारांवर दिलं जातं, जसं की जातीनिहाय दिलं जाणारं आरक्षण, जेंडर बेस किंवा वयनुसार दिलं जाणारं आरक्षण. म्हणजे जर आज कधी तुम्ही रेल्वेत प्रवासाला गेलात तर तिथे महिला व वृद्धांसाठी काही जागा आरक्षित असतात कारण त्यांना प्रवासात अडचण येऊ नये म्हणून. तसेच दिव्यांग व्यक्तींनाही आरक्षण दिले जाते. आणि मग या सगळ्या आधारांवर दिल्या जाणाऱ्या आरक्षणात आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की जात, लिंग, वय आणि दिव्यांगता या गोष्टी कधी कुणापासून लपू शकत नाहीत, किंबहुना बदलूही शकत नाहीत. आणि म्हणून या आधारांवर दिल्या जाणाऱ्या आरक्षणात एक स्थिरता आहे, किंबहुना हे आरक्षण योग्य व्यक्तींपर्यंतही पोहोचू शकते. परंतु हे जेव्हा आम्ही आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची चर्चा करायला लागतो तर तेव्हा आम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या आधारावर आरक्षण देण्याची चर्चा केली जात आहे मग त्या आधाराचा स्थिरता नाही. मग दिल्या जाणाऱ्या आरक्षणात स्थिरता असेल का, किंबहुना ते आरक्षण योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचेल का याचीही शाश्वती मला दिसत नाही. मित्रांनो, आर्थिक निकषांवर दिल्या जाणाऱ्या आरक्षणातील नुकसान जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हल्लीच काही वर्षांआधी जनरल कॅटेगरीला दिल्या गेलेल्या EWS आरक्षणाकडे मला एक नजर टाकणं महत्त्वाचं वाटतं. जनरल कॅटेगरीमधील गरीब लोकांसाठी 10% आरक्षण देण्यात येत होते. त्यासाठी त्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असायला हवे, 5 एकरपेक्षा कमी शेती असायला हवी, असे बरेचसे नियम आहेत. परंतु मुद्दा हा आहे की जेव्हापासून हे EWS आरक्षण आलेले आहे तेव्हापासून जवळजवळ 90% जनरल कॅटेगरीची लोक ही गरीब झालीत. म्हणजे फेक इन्कम सर्टिफिकेट बनवणं या भारतात काही अवघड नाही. आणि म्हणून जर आपण भारतात पूर्णपणे आरक्षण आर्थिक निकषांवर केलं तर ज्याला आरक्षणाची गरज नाही तोही आरक्षणाचा फायदा उचलेल आणि ज्याला गरज नाही त्याला फायदा मिळाला याचाच अर्थ ज्याला गरज होती त्याचा हक्क मारणे होईल. आणि म्हणून मित्रांनो, आरक्षणाचा जो मूळ हेतू आहे की काही लोकांना पुढे आणून प्रात्यक्षिक प्रभावाद्वारे संपूर्ण समाजाला
एका प्रवाहाच्या धारेत आणणं ते काही मला आर्थिक निकषांवर दिल्या जाणाऱ्या आरक्षणात दिसत नाही. आणि म्हणून मित्रांनो, मी जरी आर्थिक निकषांवर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या समर्थनात नसलो तरी मी जातीनिहाय दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या पूर्णपणे समर्थनात आहे असं मी म्हणणार नाही. कारण मित्रांनो, जेव्हा एखादा ओपन कॅटेगरी मधला मुलगा आपल्यापेक्षा श्रीमंत SC ST व OBCला आरक्षणाचा फायदा घेताना पाहतो तर नक्कीच त्याला वाईट वाटणं साहजिक आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जात, लिंग, वय आणि दिव्यांगता या गोष्टी कधीही न बदलणाऱ्या आहेत. म्हणून आपण यांना आरक्षणाचा प्राथमिक पाया बनवायला हवं आणि आर्थिक निकष याला क्रीमिलियरच्या स्वरूपात प्रत्येक जातीत दिल्या जाणाऱ्या आरक्षणात टाकायला हवे, जेणेकरून ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे ते आरक्षणाचा फायदा उचलू शकणार नाही. शिवाय SC ST व OBC मध्ये जी लोक आता सरकारी नोकरीपर्यंत पोहोचले आहेत तर त्यांना अजून किती वेळ आरक्षण द्यावं याकडेही सरकारने लक्ष द्यायला हवे. कारण मित्रांनो, आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याऐवजी ज्या आधारावर आरक्षण दिले जात आहे मग त्या आधारातच सुधारणा करणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मित्रांनो, जात नावाचा पिंजरा हा आधी लहान होता, आता तो फक्त मोठा झालाय. म्हणून कुणीही असं समजू नये की आतील पक्षी स्वतंत्र झालाय, कारण अजूनही त्या पिंजऱ्याला कुलूप आहे. आणि जेव्हापर्यंत हे कुलूप तुटत नाही तेव्हापर्यंत आर्थिक निकषांवर दिल्या जाणाऱ्या आरक्षणात मला तर काही तथ्य दिसत नाही. हा मुद्दा उभा करून आपण फक्त सरकारी नोकऱ्यांची कमी, बेरोजगारी आणि गरिबी मिटवण्याचं सरकारचं अपयश या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्याचं काम करतोय. शेवटी विषयाचा शेवट करत असताना कवी गालिब यांच्या शब्दात इतकंच म्हणतो की ता उम्रभर गालिब यही भूल करता रहा, अरे धूल चेहरे परती, अरे आईना साफ करता रहा, अरे आईना साफ करता रहा. मनपूर्वक आभार.